नाही, मी अजून काय तिकडे गेलो नाही, संध्याकाळी पूर्ण बोलेन. परंतु समीर भाऊ येवल्याला त्यांचं मतदान होतं, ते मतदान करून तिकडे चालले होते नांदगावला, आणि ते त्या कांद्याशी संबंधित काहीतरी शाळा हायस्कूल काहीतरी आहे तिकडे इन्स्टिट्यूट. तर तिकडे त्याने पाहिलं की खूप गाड्या आणि खूप लोक आहेत. तर तो म्हणाला इथे तर केंद्र वगैरे काही नाही, तर मी इथे लोक कुठले आले हे म्हणून तो बघायला गेला. ते हे सगळे बाहेरचे लोक, अनेक लोक त्यांनी आणून ठेवलेले होते. त्यामुळे तो चौकशी करायला लागला. तितक्या सचिन मानकर आणि कांदे हे दोघेजण तिथे आले आणि त्यांनी जे दादागिरी करायला सुरुवात केली. असंही ऐकायला येतं की तो सचिन मानकर, आणि असं वाटतं तो पॅरोलवर आला की काय माहीत नाही की काय, परंतु नॉन हिस्ट्री सीटर आहे. आणि त्याने वेपन्स पण बाहेर काढलं, काय रिव्हॉल्वर पिस्तूल काढलं बाहेर, काय असेल. त्याच्यानंतर कांदे आणि तो नेहमीप्रमाणे शिवीगाळ समीरला करायला लागला. समीर पण म्हणाला मी घाबरत नाही, हे कोण आहे ते सांग अगोदर, काय आणि आहे ना हे काय इथे आलेले आहेत हे. जर आणि पोलीस SP जर आज आम्हाला 2 दिवस मागचे म्हणतो की आम्ही बाहेरच्या लोकांना तुमच्या पण ठेवणार, यांच्या पण ठेवणार, आणि बाहेर काढत आहात, मग हे लोक का आले तिथे, हे जर वोटर्स नाही ते कशाला आले. त्याच्यानंतर मग तो कांदे आणखीन ते पोलिसांनी काय केलं नव्हतं. आणि मग समीर भाऊने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तो कांदे चिडला. तो म्हणाला तुझा मर्डर फिक्स आहे, फिक्स मर्डर फिक्स, आज मोठ्यानं ओरडत होता. मग समीर म्हणाला जा कर जा मर्डर, मी पण घाबरत नाही तुझा काय, पण मी लढल्याशिवाय राहत नाही. आता चाललं होतं. आता म्हणता काय हे काही वेळेला काय वरद असतो कोणाचा, काय आमदार म्हणून किंवा काय, आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी होतात. म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा त्याने ज्या घाणेरड्या शिव्या त्याला दिल्या समीर भुजबळांना, हे सुद्धा लोकांनी पाहिलं. आणि आता मी तुझा मर्डर करेन काय असं सारखा ओरडत होता, ते सुद्धा TV वाल्यांनी पाहिलं. आता अशी माणसं जे आहेत हे राजकारणामध्ये आणि विधान भवनामध्ये यायला लागले, तर मग काय होणार काय कळत नाही मला. पण उघडपणे सर्व लोकांसमोर आणि पोलिसांसमोर असं धमकी देणं हे योग्य आहेत का लोकप्रतिनिधी? अयोग्य तर आहे. त्याच्यावर धमकी दिली, कोणी रिव्हॉल्वर दाखवलं, त्या सगळ्या केसेस त्यांच्यावर व्हायला पाहिजे. काय पोलिसांनी निर्भयपणे काम केलं पाहिजे. काय पोलीस ज्या आपल्या कर्तव्याला चुकत असतील आणि कोणाच्या तरी प्रेशरखाली जर काम करत असतील, तर महाराष्ट्राच्या पोलिसांचं तर मी प्रमुख म्हणून काम केलं आहे. असे पोलीस यंत्रणा मी कधी अपेक्षितसुद्धा केलेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.